नमस्कार सर्वांना. आज आपण पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावर एकत्र आलेलो आहोत. आपण नेहमी आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर आपल्याला कसं म्हणजे म्हणतो ना आपण सुखी किंवा स्थिर किंवा शांत राहता येईल यासाठी वेगवेगळे काय मार्ग आहेत याचं नेहमी चालू असतं आपल्या चर्चा किंवा या विषयामध्ये. तर आज त्रिदेह म्हणजे तीन देह. आता आपल्याला एक माहिती आहे, देह म्हणजे शरीर. मग तीन देह काय आहेत हा एक वेगळा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. मग या तीन देहांबद्दल काय सांगायचं आहे आज, तर मागे पण मी एक या संबंधित एक व्हिडिओ बनवला होता आणि आता थोडं डीप म्हणजे थोडं याच्यामध्ये आणखीन आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. तर याच्यात कसं आहे की आपल्याला बघायचे आहेत तीन शरीर. कुठले तीन शरीर आहेत? आपण जे म्हणतो, जे मला दिसतंय, मी जे बसलेलो आहे ते आहे स्थूल शरीर. पुढचं आहे ते आहे जे दिसत नाही आहे पण कार्य तर चालू आहे, ज्याच्यामुळं आपण इथं बसलेलो आहोत, आपल्या सगळ्या घडामोडी होत आहेत, ते आहे स्थूल, सूक्ष्म. आणि त्याच्या पुढचं जे शेवटचं शरीर आहे की ज्याचं नाव आहे कारण शरीर. दिसतं कोणतं शरीर? तर आपल्याला फक्त दिसतं स्थूल शरीर. म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, ते दिसत तर नाही, मग त्याचं एक्झिस्टन्स कसं आहे? आणि कारण शरीर, कॅज्युअल शरीर, हे काय आहे? काय आहे? तर मग याचं काय मिनिंग आहे? तर एक फार वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की मग शरीर, आता शरीर बनलं कशाचं आहे? तर आपण म्हणतो हाड आहे, मांस आहे, त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्यांसोबत नर्व्ज आहेत ज्याच्यामधनं आपल्याला करंट गेलेला समजतो. मग मेंदू आहे, मेंदूपासून ॲक्शन येतात, हे सगळं चालू आहे. पण हे काहीतरी कशापासून तरी बनलेलं आहे. तर हे कशापासून बनलेलं आहे? तर आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण पंचमहाभूतापासून बनलेलो आहोत. तर कुठली पंचमहाभूतं आहेत? तर ती आहेत पृथ्वी, त्याच्यानंतर आहे जल, त्याच्यानंतर आहे अग्नी, त्याच्यानंतर आहे वायू, त्याच्यानंतर आहे आकाश. ही पंचमहाभूत आहेत. मग हे शरीरात कुठे आहेत? जसं मी आत्ता सांगितलं, आपलं हाड आहे, मांस आहे, त्वचा आहे, हे काय आहे? तर हे पृथ्वी तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये वाहणारं रक्त असेल, प्लाझ्मा असेल, शरीरामधले वेगवेगळे स्त्राव असतील, हे काय आहे? तर हे आहे जलतत्व. अग्नी काय आहे? हीट आहे ना, आपल्या शरीरात उष्णता आहे. बघा, एखादा व्यक्तीचा प्राण गेला तर आपण म्हणतो शरीर थंड पडले, म्हणजे याचा अर्थ काय? कुठंतरी शरीरामध्ये अग्नी आहे, तो वेगळ्या रूपाने आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण म्हणतो की वायुतत्व. आपल्या शरीरामध्ये आपण जे श्वास घेतो ते एक एनर्जी फोर्स आहे, तो कुठेतरी ढकलतोय आणि त्याच्यामुळे मुवमेंट्स होत आहेत. ते कुठून मुवमेंट्स होत आहेत? तर दिसणाऱ्या मुवमेंट्स वेगळ्या आणि सूक्ष्म लेवलवर होणाऱ्या वेगळ्या. तर तो वायुतत्व आहे. आणि आकाश तत्व म्हणजे काय? वेगवेगळ्या कॅव्हिटीज आहेत. जसं आपण म्हणतो फुफ्फुस एका कॅव्हिटीमध्ये आहे, हृदय एका कॅव्हिटीमध्ये आहे, पोटामध्ये एक वेगळी कॅव्हिटी आहे, आपले सायनस जे आहेत, आपले सायनसेसमध्ये पोकळी आहे, बरोबर. तर हे आकाश तत्व. मग हे काय झालं? पंचमहाभूताने तयार केलेलं शरीर. हे काय झालं? आता समजून घेतलं आपण स्थूल शरीर. आता आपण काय करूयात? आपण पुढच्या शरीराकडे जाऊयात. पण मला एक सांगा, आता हे स्थूल शरीराचं एवढंच ॲक्शन आहे का? नाही. ह्या स्थूल शरीराला म्हणजे एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे फक्त शरीर, आपण म्हटलं की हाड आहे, बोन आहे, सगळं आहे, पण ह्या भौतिक जगासोबत त्याला कम्युनिकेट करण्यासाठी काहीतरी साधनं असली पाहिजे. मग ती साधनं कुठली? तर ती साधनं आहेत ज्ञानेंद्रिय, ती साधनं आहेत कर्मेंद्रिय. म्हणजे काय? मी डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने चव बघतो, मला त्वचेने स्पर्श कळतो, ही झाली आपली ज्ञानेंद्रिय. ज्ञान घेतो आपण. कर्मेंद्रिय काय? मला वस्तू उचलायची, म्हणजे आपले हात असेल, आपण हाताने वस्तू उचलणार, आपल्या पायाने आपण हे चालणार, तर अशी कर्मेंद्रिय आहेत. तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्या मार्गाने शरीर ह्या भौतिक जगासोबत कार्य करतं. जसं बघा, आता एखाद्याला दृष्टी नाहीये तर ते त्याचं ज्ञानेंद्रिय नाहीये ना. भौतिक जगासोबत डोळ्याच्या रीतीने त्याला म्हणता येईल का की जग असं आहे? नाही सांगू शकत. म्हणजे याचा अर्थ काय झालं? त्याच्यासाठी जग नाहीच आहे अशी कन्सेप्ट झाली ना. परसिव्ह करू शकतो पण बघू शकतो का? नाही. त्याच पद्धतीनं जर भौतिक शरीर कसं काम करतं, मग हे बनलेलं आहे पंचमहाभूताचं. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या एकमेकांची सांगड घालून ते आपल्याला या भौतिक जगामध्ये काय चाललंय याची डाटा, याची माहिती आपल्या शरीराकडे पाठवतात. मग या
अनुभवातनं आपल्याला पुढच्या शरीराकडे जायचं की जे कसं कसं काम करू शकतं ते. तर आपलं जे पुढचं जे शरीर आहे की ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो, ज्याला लिंग शरीर असं म्हणतो, तर या शरीराचं वैशिष्ट्य कसं आहे, तर यामध्ये कसं आहे माहिती आहे का, चित्त बुद्धी मन अहंकार हे एक वेगळे लेवलचं गुण आहे. प्लस याच्यामध्ये काय प्राण आहे, याच्यामध्ये काय वायू आहे, याच्यामध्ये काय चक्र आहे. म्हणजे आता जे स्थूल शरीर दिसतंय मला, त्याच्यामध्ये मला काहीतरी मुवमेंट्स करायची आहे, तर त्याच्यासाठी मला वेगवेगळे चॅनल्स लागतील, मला प्राण लागेल, मला काहीतरी इंटेन्शन्स लागतील. आता आपण जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण पुन्हा पहिल्या शरीराकडे जाऊ, भौतिक शरीर. मी मूवी थिएटरमध्ये बसलोय, पिक्चर पाहतोय, खुर्चीवर बसलेलो आहे, माझे हात आहेत, समोर स्क्रीन आहे आणि मी ते मूवी किंवा जे चित्रपट आहे तो चालू आहे आणि ते सगळं बघतोय. माझं काय तिथं माझं जे शरीर आहे ते बसलेलं आहे. पंचमहाभूत आपण वेगळ्या पद्धतीने बोलू की पंचमहाभूत बसलेले आहेत आणि मी ते पाहतोय आणि मी माझ्या सेन्स ऑर्गननी म्हणजे ज्ञानेंद्रियांनी ती माहिती मध्ये घेतोय आणि कर्मेंद्रियांनी काहीतरी हावभाव करतोय, शिट काय झालं, यानं असं केलं त्यानं तसं केलं, हे मी रिॲक्शन्स देतोय. पण याच्यामध्ये एक घटना होते बघा. काय घटना होते, मी जो मूवीचा सीन पाहतोय तिथे माझं मन इन्व्हॉल्व झालंय, बरोबर. मग मन काय म्हणतंय माझं, अरे मूवी चांगला आहे का, मूवी वाईट आहे का. मन त्या मग मनामध्ये काय झालं, भावना तयार होत आहेत, चांगल्या वाईट, त्याच्यात बुद्धी ॲड करते की हे चांगलं आहे का, हे वाईट आहे का. मग इगो येतो की ते जो काय त्याच्यामधला जो हिरो असेल किंवा त्याच्यामधला जो नायक आहे, त्या नायकांनी केलेली ॲक्टिंग किंवा त्या नायकांनी केलेलं जे रोल आहे किंवा त्यानं जो केलेलं जे म्हणतो आपण की त्यानं जी केलेली जी ॲक्शन आहे, तर ही आपण कुठेतरी आपल्या अहंकार इगो याच्यासोबत कनेक्ट करतो की हा चांगला. मग तो जो विरुद्ध आहे किंवा जो विलन आहे तो वेगळा, नायक वेगळा, हे कोण ठरवतंय बघा. मन बुद्धी चित्त अहंकार याच्यानुसार आपण, हे कुठून आलं माहीत नाही, जन्मल्यापासून हे सुरू झालं, आपल्याला माहिती आहे की हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे. तर बघा ना, मन बुद्धी चित्त अहंकार या लेवलवर आपण त्याच्यासोबत रिॲक्शन्स देतोय आणि पुन्हा मग आपल्या कर्मेंद्रियांमार्फत आपल्या गोष्टी होत आहेत. म्हणजे आता तिथे खूप काहीतरी भयानक सीन होते, कुणीतरी रडायला लागतं, कुणी हसायला लागतं, कुणाचे हृदयाचे ठोके वाढतात. आपण असं ऐकलेलं आहे की क्रिकेटची मॅच पाहताना काही लोकांना हृदयाचा झटका पण आला. हा कुठून आला, म्हणजे आपल्या भौतिक शरीराकडनं ज्ञानेंद्रियांकडनं इफेक्ट आपण उलटा कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो, सूक्ष्म शरीरावर, आणि त्याचा पुन्हा बॅकफायर म्हणजे पुन्हा ती गोष्ट वापस येऊन आपल्या भौतिक शरीरावर पण प्रॉब्लेम करू शकते. आता हे ह्या उदाहरणाने लक्षात आलं की स्थूल शरीर बसलेलं होतं, मनबुद्धी अहंकाराने ते मध्ये आलं आणि सूक्ष्म शरीरावर ते कार्य केलं. आता मूवी पाहताना घटना घडते, माझा श्वास वाढतो, हे काय झालं, प्राण. म्हणजे ते कुठल्या लेवलवर काम करते, सूक्ष्म शरीरावर. कारण सूक्ष्म शरीर कसं कसं काम करतं, सूक्ष्म शरीरामध्ये आहेत दशवायूज, सूक्ष्म शरीरावर काय आहेत वेगवेगळ्या नाडीज. आता नाडीज म्हणजे काय, ॲक्च्युली ॲलोपॅथी किंवा जेव्हा ॲनाटॉमी आपण बघतो तिथं हे शरीर अस्तित्वात नाही, तिथं काय जे दिसेल तेवढंच आपल्याला माहिती आहे. परंतु जेव्हा आपण वैदिक काही गोष्टींमध्ये जातो किंवा हठयोगामध्ये जातो किंवा तेव्हा त्यांनी 72,000 नाडीज दिलेल्या आहेत. त्याचाच आणखीन जर आपल्याला काय म्हणतात त्याला शास्त्रीय सपोर्ट जर पाहिजे असेल तर त्याच्यात असं आहे की तुम्ही वर्मा थेरपी आहे का, चायनामध्ये ते आपण बघतो काही कराटे फायटिंग करताना काही ठराविक पॉईंटला त्यांना असं मारलं की तो बेशुद्ध पडतो. हे काय, तर हे कुठेतरी आपल्या शरीरामध्ये मूव्ह होणारे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. त्याला वर्मा म्हणतं कुणी, त्याला आयुर्वेदामध्ये वर्मा थेरपी म्हणतात, मर्मा थेरपी म्हणतात. तर हे असे हे चॅनल्स आहेत, नाडीज आहेत. म्हणजे काय झालं, भौतिक शरीर, त्याच्यामध्ये पंचमहाभूत, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन झाली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांची, आणि मग ह्या सगळ्यांचा नॉलेजचं जे एकमेकांशी जडणघडण सगळं करून एक रिॲक्शन तयार होतीये. ती कुठे तयार होतीये, तर ती शरीरामध्ये आपल्याला दिसतीये. तर हे झालं सूक्ष्म शरीरावर हे काम होतं, हृदयाचे ठोके वाढणं काही पाहताना, हे करताना. म्हणजे याचा अर्थ काय लागला की दिस इज द पॅटर्न, आणि हा सूक्ष्म लेवलवर काम करतो. सूक्ष्म शरीरात काय आहेत, प्राणवायूज आहेत, नाडीज आहेत 72,000 नाडी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चक्राज आहेत. आता कसं होतं, नाडीज आहेत पण त्या नाडीजला एक सेंटर पॉईंट पण असला पाहिजे ना.
नुसत्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत. आपल्या जर तुम्ही नवनाथ ग्रंथ किंवा शाबर विद्या किंवा याच्यामध्ये गेलात तर त्याच्यामध्ये तर 3 लाखापर्यंत सुद्धा नाडी एक्सप्लेन केलेत. म्हणजे आपल्या शरीराचा किती मायन्यूट अभ्यास आपल्या ग्रंथांमध्ये आहे. मग आता हे जे आपण बघितलं की नाडीज आहेत, चॅनल्स आहेत. आता मला जर कुठे शहरात जायचं असेल तर आपण म्हणतो ना मोठा चौक लागेल आणि त्या चौकापासून डावीकडे जा, उजवीकडे जा. मग हे चौक हे काय? तर या ठिकाणी सगळ्या ठिकाणचे एनर्जी पॉईंट्स एकत्र येतात आणि हे कुठे येतात? सूक्ष्म शरीरामध्ये. म्हणजेच हे काय? मग असे जे ठराविक नाडी चॅनल्स आहेत आणि जे सगळे एका ठिकाणी येतात, ऊर्जेचं एकत्रीकरण येतं, हे शरीरामध्ये काही विशिष्ट ठिकाणी आहेत आणि त्यालाच आपण चक्रा म्हणतो. हेच ते चक्र आहेत. आणि मग या चक्रांच्या ठिकाणी वेगवेगळे तत्व आहेत. आता पुन्हा तत्वांचं आलं. आपण काय म्हटलं? भौतिक शरीर. मग भौतिक शरीर म्हटलं की लगेच आपण म्हटलं हो प्रत्येक पार्ट बनलेलं आहे. मग ह्या प्रत्येक पार्टचा सूक्ष्म शरीरामध्ये एक एनर्जी पॉईंट आहे, त्याचं नाव आहे चक्रा. मग ती षटचक्र असतील तर मग मूलाधार चक्र, जे मूलाधार चक्र आहे ॲट द टेल बोनच्या एंडला असतं, शिवणीमध्ये असतं. शिवणीमध्ये म्हणजे त्याला पॅरलल सूक्ष्म शरीरात, शरीरामध्ये नाही, शरीराच्या बाहेर आहे. ॲनाटॉमीने जर बॉडी डिसेक्ट केली तर ते सांगणार पेल्विस प्लेक्सस, तिथं नर्व दिसत आहेत, त्याला पॅरलल आहे, ते नाही आहे. मग या मूलाधार चक्राचं तत्व कुठलं आहे? पृथ्वी. आता या ग्रंथांमध्ये जेव्हा तुम्ही मूलाधार चक्र पाहाल तेव्हा त्याच्याशी सगळ्या गोष्टी, गंध, मग षडरिपुज, हे सगळं कनेक्शन्स आहेत. म्हणजे आपल्या लोकांनी किती शरीराचा सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वीचं तत्व सांगतं, स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्व सांगतं, मणिपूर चक्र जे आहे ते अग्नितत्व सांगतं, अनाहता चक्र वायू आणि विशुद्धी आकाश हे सुद्धा. म्हणजे पुन्हा आपण बघा, भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये पुन्हा पंचमहाभूताला सांगणारे, कोरिलेट करणारे आपले चक्राज आहेत. आणि मग याच्यानुसार ही एनर्जी आपण पंचमहाभूताकडनं घेतो, आपल्या शरीरात त्याचा वापर करतो. पुन्हा ते मनसबुद्धी अहंकारावर जे काय आपण मागच्या याच्यात घेऊन आलेलो करतो. मग आता मी एक शब्द वापरला, मागचं घेऊन आलो. ते काय? ते दुसरं तिसरं काही नसून आपलं तिसरं शरीर आहे. म्हणजे कसं? आता थोडक्यात आपण एक उदाहरण देऊ की एक जण म्हणतो नाही मला पाण्याजवळ जावं वाटत नाही. का पाण्याजवळ जावं वाटत नाही? नाही, मला पाण्याची भीती वाटते. जन्मल्यापासनं हा व्यक्ती कधीही पाण्याजवळ गेलेला नाही, परंतु याला पाण्याची भीती वाटते. का? तर जन्मोजन्मी मागच्या जन्मात कधीतरी अशी एक मेमरी ही व्यक्ती, हा आत्मा घेऊन आलेला आहे. इम्प्रिंट आहे, एक मेमरी आहे, एक संस्कार आहे, तो घेऊन या शरीरामध्ये आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? शरीर नश्वर आहे आपण म्हणतो, आत्मा नाही. मग आत्माचे तत्व आहेत, पण कॅरी फॉरवर्ड काय होतं? तर संस्कार. काय कॅरी फॉरवर्ड होतं? पुढे घेऊन घेतलं जातं. तर कॅरी फॉरवर्ड होतं आपलं मेमरीज, आपल्या इम्प्रिंट. तर अशा पद्धतीनं आपण काहीतरी संस्कार घेऊन येतो. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणी म्हणतं मला सारखे सारखे स्वप्न पाण्यात डुबल्याचे वाटतात, मी पाण्यात डुबत आहे, पाण्यामध्ये डुबत आहे. सांगता येत नाही, त्यांच्यासोबत अशी काही घटना त्यांच्या मागच्या जन्मात झालेली असू शकते, ती मेमरी चालू आहे. याचं उदाहरण घेऊयात आपण. आता आपण 3 शरीर बघितले, भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. आता आपण एक कॅन्डल घेऊ, मेणबत्ती. मेणबत्ती त्याच्यात वात आहे, मेण आहे, आपण अग्नी प्रज्वलित केला, जाळ सुरू झाला. स्थूल शरीर दिसलं, याच्यामध्ये वात आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये? मेण आहे. वात जळायला सुरुवात झाली. आता वात जळायला सुरुवात झाली, ही एक ॲक्शन सुरू झाली, तिथे हीट निर्माण झाली. त्याचा एक प्रकृतीचा गुणधर्म आहे, त्याला हात लावला की तुम्हाला पोळणार. हे सूक्ष्म शरीर लेवलवर चालू आहे. आत्तापर्यंत काय होतं? स्थूल शरीर होतं, अग्नी लावला, त्याच्यामध्ये सगळे तत्व आले. तिसरं तत्व पण आलं, कारण तत्व. काय कारण तत्व? काय? उजेड पडला ना, सगळीकडे काय दिसायला लागलं? उजेड दिसायला लागला. म्हणजे पहिल्या मेणबत्तीचा काय अर्थ होता का? नाही. मग आता काय झालं? मेणबत्ती जळत 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 चालली आणि मेणबत्ती पूर्ण संपलेली आहे. मग काय झालं? मेणबत्ती संपल्यानंतर मेणबत्ती तर संपली, परंतु अर्धा तास ही जी मेणबत्ती चालू होती, या मेणबत्तीनं त्या एरियामध्ये एक ऊर्जा तयार केली आणि त्या ऊर्जेचं रूपांतर झालं. ती लाईट तेवढ्या वेळ तिथे होती. म्हणजे काय झालं? स्थूल शरीरानं एक गोष्ट पुढे फॉरवर्ड केलेली आहे, पुढे ती नेलेली आहे, पण स्थूल शरीर कुठं आहे? गेलेलं आहे. हेच होतं जेव्हा आपण देह सोडतो. आपण केलेलं कार्य, आपण केलेल्या गोष्टी आपण घेऊन पुढे हँडओव्हर देतो, किंवा आपण म्हणतो ना बँकेमध्ये आपण सबमिट करतो, देऊन टाकतो, आणि शरीर मात्र नश्वर होतं, पंचमहाभूतामध्ये जातं.
ह्याच पद्धतीनं आपले हे तिन्ही शरीर कार्य करतात. तर आपलं शरीर कसं कार्य करतं, मग आता आपल्या लक्षात आलं की भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या 3 शरीरावर आपल्याला हे आपलं दैनंदिन जीवन चालू आहे. त्याला आपले संस्कार जुने, आपले कर्म, या सगळ्या गोष्टी पण लागू होतात. आपल्यासोबत कुणी म्हणतं माझ्यासोबत हीच घटना होते, तीच घटना होते, याला काहीतरी कुठं ना कुठंतरी कनेक्शन्स आहे. यावर आपण पुढच्या वेळेस बोलूयात की नेमकं हे काय चेंजेस होतात. आता आणखीन एक उदाहरण आपण समजून घेऊया की भौतिक शरीर. मला एक छान मिठाई दिसली दुकानामध्ये, माझ्या मनात आलं ना मिठाई आहे, ज्ञानेंद्रियाने ते परसिव्ह केलं, चव आठवली मला मिठाईची कशी आहे, डोळ्यांनी ती बघितली, ज्ञान घेतलं, कर्मेंद्रिय लगेच म्हणले चला दुकानात घ्या ती वस्तू खा. मी ती वस्तू घेतली, खाल्ली. काय झालं, जठराग्नी, वायू या सगळ्यांनी मिळून ते माझ्या जे काही मी पदार्थ घेतला ते खाल्ला, पचवला, इलिमिनेट केला. म्हणजे काय झालं, सगळे तत्व याच्यामध्ये आले, वायू आलं, आकाश आलं, अग्नी आलं, सगळं आलं, पचवलं. दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो कारण शरीरचं. आता याच्यामध्येही आपल्याला कारण शरीर हे सांगता येईल. आपल्या लक्षात येतं ना की खाल्लेली गोष्ट बरोबर आहे की कशी लागली. खाताना आपल्याला आनंद वाटतोय तर त्यावेळेस आपला हार्ट रेट कसा होतो, म्हणजे वायू त्याच्यामध्ये काम करते, सूक्ष्म शरीर काम करतं, आपली मेमरी जुनी आठवते की हा गोड पदार्थ आहे, मला आवडत होता, मला नेहमीच आवडतो, या गोष्टी होतात. तर हे इम्प्रिंट पण पुढे येऊ शकतं. त्याच्या पुढचं जर आपण सूक्ष्म शरीराचं उदाहरण घेतलं तर काय होतं की कुणीतरी आपल्याला रागवलं, काय होतं मनामध्ये लगेच विचार येतो मला का रागवलं, मग हार्ट रेट वाढतो. जसं मी ते मूवीचं उदाहरण दिलं होतं की मूवीमध्ये काय झालं, मूवी पाहत असताना आपल्या शरीरामध्ये बदल झाले. कशामुळे झाले, तर आपल्याला ती घटना आपल्याला अशी जाणवली. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कुठेतरी एका ठिकाणी डाटा आहे जो जन्मोजन्मी आपण घेऊन आलेलो आहे, त्याचं इंटरॅक्शन्स भौतिक शरीर सूक्ष्म शरीरासोबत होऊन मग पुढे येतं. म्हणजे सर्वात हायर काय, सूक्ष्म शरीर. ते आपण जन्माला आलो कीच आपल्यासोबत, जसं म्हणतो ना कुंडली घेऊन आलो, तसं ते आपल्यासोबत घेऊन येतं की तुम्ही एवढं घेऊन आलेला आहात. मग आपलं सूक्ष्म शरीर आणि भौतिक शरीर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भावी पूर्ण जीवनपटावर त्या आणण्याचा प्रयत्न करतात. आता हे मी का सांगतोय आज, याचं एवढं सगळं का चर्चा चालू आहे की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तर याच्यामध्ये काही आपण बदल करू शकतो का? हो, करू शकतो. का, तर आपण आपले नाडी चॅनल्स, आपण आपलं भौतिक शरीर, म्हणजे मग आता आपण पुन्हा वापस जाऊ, आपण आता योगाकडे जाऊ. योगावाला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, यम, नियम, आसन, प्राणायाम स्थूल शरीर, धारणा, ध्यान, समाधी सबटल आणि जे म्हणतो आपण सूक्ष्म आणि कारण शरीराचं कारक आहे. म्हणजे आपल्याला स्थूलकडनं सूक्ष्मकडे जायचं आणि क्लिनिंग करायचं. तर याच्यामध्ये एक मधला दुवा आहे, प्रत्याहार नावाचा शब्द येतो. तर हे काय करायचं, तर आपलं बॉडीचं इन्स्ट्रुमेंट तयार पाहिजे ना हे सगळं करण्यासाठी. म्हणजे आपण योगाने केलं, शरीर स्थिर झालं, मी 1 तास आसनात बसू शकतो, मी 2 तास प्राणायाम करू शकतो, पण 1 तास हे सगळं मी करत असताना माझ्या शरीरामधले चॅनल्स, माझ्या शरीरामधल्या सूक्ष्म शरीरामधले माझे चक्रास हे बॅलन्स्ड आहेत का, तर मी पलीकडनं रिसीव्ह करू शकेल ना. म्हणजे आपला अँटेना कसा व्यवस्थिशीर पाहिजे. मग ते सगळं आपण म्हणतो रेंज बरोबर आली. म्हणजे जुन्या काळामध्ये आपण पाहायचो ते छोटे अँटेनेवरती असायचे आणि देन मग आपण बघायचो की कसं हे होतं, चित्रपट कसा दिसतो टी व्हीवर. तर त्या पद्धतीनं आपलं शरीर आपण करू शकतो का, तर हे करू शकतो. चक्र ॲक्टिवेशन, ध्यान करून, चक्रांचे वेगळे नाडी चॅनल्स आहेत, वायू क्लिन्झिंग आहे, असं करून आपण आपल्या कारण शरीराच्या घेऊन आलेल्या संस्कारापर्यंत जाऊ शकतो. आणि मग आपलं शरीर शारीरिक, मानसिक सगळ्या लेवलवर आपण स्थिर करू शकतो. आणि हे स्थिर झालेल्या शरीराने मग आपण ह्या जन्म मृत्यूच्या बंधनातनं बाहेर जाऊ शकतो, मोक्ष पाहू शकतो. मग यालाच आपण म्हणतो की शिवामध्ये लीन झालं किंवा काय झालं, ह्या बाकीच्या गोष्टी जन्मचक्रामधनं आपण झालो. तर अशा पद्धतीचं हे ध्यान करण्याची एक पद्धती आहे चक्र ॲक्टिवेशन. आणि तर आज मी हे याच्यासाठी सांगतोय की आज दिनांक 29ला आपलं आज अमावस्येचं ध्यान आहे. तर आज आपण या ध्यानाचा उपयोग किंवा या अमावस्येचा उपयोग हे जे 3 शरीर आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, या तिन्ही शरीरांचं ध्यान करणार आहोत आणि याची अनुभूती घेणार आहोत. म्हणजे असं असतं की जर मनस म्हणजे वरती जर आलं पंचम जे आपले शरीराचं आहे
तिथं जर काही गोष्ट आली तर तिथून खाली येण्यासाठी किती वेळ लागतो. मग तिथंच जर क्लिनिंग केली, म्हणजे एखाद्याला सारखं सारखं मी पाण्यात डुबतोय हा जर स्वप्न पडत असेल आणि त्यानं त्या ठिकाणी जाऊन जर ती आलेली मेमरी साफ केली तर ते स्वप्न पडेल का नाही. तर त्या पद्धतीचं ध्यान करण्याच्या पद्धतीत त्यातला आपण छोटासा पार्ट करणार आहोत, थोडासा पार्ट की ज्याच्यामध्ये आपण तिन्ही शरीराचं ध्यान करून अनुभूती घेणार आहोत. तर आज आपलं हे विशेष ध्यान आपण करणार आहोत स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरावर त्रिदेह ध्यान. त्याच्यामुळं आज अमावस्या आहे, आज जगामध्ये सगळीकडे सूर्यग्रहण जरी आपल्या भारतात दिसत नसलं तरी त्याची एनर्जी जी काय आहे किंवा जे चेंजेस आहेत ग्रहांचे ते सगळे चालू आहेत. तर आपण आवर्जून नक्की आज उपस्थित राहा आणि हे अशा पद्धतीचं ध्यान आपण आज करूयात. नमस्कार.